छत्रपती संभाजीनगरमधील मिलिंद एकबोटे यांना आता जिल्हाबंदी करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला जिल्हाबंदीचा आदेश काढलाय। एकबोटे यांना 16 मार्च ते 5 एप्रिल पर्यंत ही जिल्हाबंदी असेल। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा जिल्हाबंदीचा निर्णय घेण्यात आलाय। आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी खरं तर स्वतः मिलिंद एकबोटे आहेत। मिलिंदजी, तुम्हाला ही जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात सध्या आहे। 29 मार्चला वडू येथे संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा मोठा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे मी काय संभाजीनगरला आता जाणारच नाहीये, तर मला जिल्हाबंदी करण्याची काय आवश्यकताच नव्हती। मला विनाकारण माझ्याबद्दल शंका आणि संशय घेऊन मला जिल्हाबंदी केलेली आहे। हो, मात्र मिलिंदजी, तुम्ही या जिल्हाबंदीला पाठिंबा देणार आहात का आणि तुमची नेमकी काय मागणी असणार आहे या संदर्भात? नाही, ही जी मागणी आहे की औरंगजेबाची कबर ही उखडून टाकावी, पण ती शासनाने उखडून टाकावी, या मागणीला आमचा नैतिक पाठिंबा आहे। हो, नक्कीच मिलिंदजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर आपण बघू शकतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी त्यांना ही जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे। तर मी स्वतः त्या ठिकाणी जाणार नाहीये, मात्र यासाठी मी सहमत नसल्याचं सुद्धा स्वतः मिलिंद एकबोटे यांनी नुकतंच सांगितलं।